नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे रावसाहेब थोरात आर्ट्स, भाऊसाहेब हिरे वाणिज्य, अण्णासाहेब मुरकुटे विज्ञान महाविद्यालय अर्थात केटेचम महाविद्यालय नाशिक. FY BCom आणि TY BCom साठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस एथिक्स, त्याचबरोबर व्यापारी नियामक कायदे या दोन्ही वर्गांसाठी हा टॉपिक आहे. युनिट 2 मध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 याची विस्तृत माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. ग्राहक संरक्षण कायद्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण सर्वप्रथम बघूया. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 लागू करण्यात आला. हा कायदा वस्तू किंवा सेवांमध्ये कमतरता आणि दोषाविरुद्ध ग्राहक हित संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या पार्श्वभूमीमध्ये आपण बघितल्यानुसार की ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आपण बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतो. तसेच अनेक प्रकारच्या सेवा देखील आपण खरेदी करत असतो. वस्तू आणि सेवा यामध्ये देखील फरक आहे. वस्तू याचा अर्थ जी वस्तू किंवा जो घटक आपल्या डोळ्याने दिसतो त्याचा प्रत्यक्ष उपभोग आपण घेऊ शकतो, त्याला वस्तू असे म्हटले जाते. आणि सेवा ही अदृश्य असते. जसं की एखाद्या डॉक्टरने एखाद्या पेशंटवर केलेले उपचार हा सेवा घटक आहे. एखाद्या वकिलाकडे आपण एखाद्या कायद्याच्या बाबींची माहिती घेण्यासाठी गेलेला घटक हा सेवा घटक आहे. वाहतूक सेवा आहे, आरोग्य सेवा आहे. आता या वस्तू आणि सेवांमध्ये काही कमतरता असतात, काही दोष असतात. या दोषांपासून ग्राहकांना संरक्षण मिळवण्यासाठी हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा आपल्याला उपयुक्त दिसून येतो. त्यानंतर पुढील घटकाकडे आपण वळूया. हा जो कायदा जो आहे याचा अधिनियम कधी आला, याची व्याप्ती किती आहे, याचे कायद्याचे विस्तार किती आहे, हे आपण यामध्ये बघणार आहोत. भारतीय संसदेने 1986 मध्ये हा कायदा मंजूर केला. 15 एप्रिल 1987 पासून तो अंमलात आला. ग्राहक संरक्षण दुरुस्ती वटहुकूम 1993 व ग्राहक संरक्षण दुरुस्ती कायदा 2002 यासारखे अनेक कायदे, या कायद्यांमध्ये वेळोवेळी केलेल्या विविध दुरुस्त्या ग्राहक संरक्षण कायद्यामार्फत आतापर्यंत आणण्यात आल्या. ग्राहक संरक्षण कायदा भारतामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बिंदू माधव जोशी यांनी पुण्यामध्ये ग्राहक संरक्षण जे मंडळ आहे याची स्थापना केली आणि भारतामध्ये त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना यामध्ये केली. या ग्राहक संरक्षण कायद्याला आधार देण्यासाठी भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेमध्ये 24 डिसेंबर 1986 मध्ये विधेयक मांडलं आणि हा कायदा मंजूर करण्यात आला. 24 डिसेंबर हा दिवस जो आहे हा ग्राहक संरक्षण दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. आता ग्राहक संरक्षण म्हणून साजरा करण्याचं जे कारण जे आहे 24 डिसेंबर हा दिवस, की ग्राहकांना आपल्या जे काही वस्तू आणि सेवांपासून जे काही नुकसान होतं, ज्या अडचणी येतात त्यापासून संरक्षण मिळावं या हेतूने 24 डिसेंबर हा दिवस ग्राहक संरक्षण म्हणून स्थापन केला जातो. हा कायदा जो आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986 जम्मू काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू केला होता. त्यानंतर पुढील जो भाग आपण आहे तो आपण बघूया की नेमका ग्राहक कोणाला म्हणावं, ग्राहक कोण असतो. तसं जर बघितलं की जगातील प्रत्येक व्यक्ती, तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. परंतु कायद्याच्या भाषेमध्ये ग्राहक ही कन्सेप्ट थोडी वेगळ्या प्रकारची आहे. उत्पादन अथवा सेवा यांची पुनर्विक्री किंवा निर्मितीसाठी वापर न करता स्वतःच्या वापरासाठी खरेदी करणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक होय. उदाहरणार्थ दुकानातून एखादी वस्तू खरेदी करायची आहे किंवा नाही याचा स्वतःचा निर्णय घेणारा व्यक्ती देखील ग्राहक असतो. म्हणजे एखादं उत्पादन किंवा सेवा याची पुनर्विक्री करण्यासाठी, जसं एखादी व्यापारी असेल, व्यापाऱ्याने राम लिमिटेड कंपनीकडून एखादी वस्तू विकत घेतली आणि ती वस्तू ग्राहकांना विकली तर त्या व्यापाऱ्याला ग्राहक म्हटलं जाणार नाही. किंवा एक्स व्यापाऱ्याने
कृष्णा लिमिटेड कंपनीकडनं एक वस्तू घेतली आणि तिच्यामध्ये काही बदल करून पुनर्निर्मितीसाठी वस्तू तयार केली, त्याला देखील या ठिकाणी ग्राहक म्हटलं जाणार नाही. स्वतःच्या वापरासाठी एखादी वस्तू जर ग्राहकांनी खरेदी जर केली तर त्याला ग्राहक असं म्हटलं जाईल. म्हणजे वस्तू खरेदी करत असताना त्या ग्राहकाला वस्तू खरेदी करण्यासाठी स्वतःचा निर्णय घेता आला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या हक्कानुसार स्वतःच्या मनाने त्याला वस्तू खरेदी करता आली पाहिजे. आता यामध्ये अजून विस्तृत जर आपण बघितलं तर ग्राहक आणि वस्तू विक्रेता यामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर विशिष्ट मूल्य हे ग्राहकाने विक्रेत्याला त्या उत्पादकाला दिलं पाहिजे, तरच त्या व्यक्तीला ग्राहक म्हटलं जाईल. उदाहरणार्थ, माझ्या एखाद्या मित्राला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एखादी वस्तू जर मी भेट जर दिली तर तो त्या वस्तूचा ग्राहक होणार नाही. मी मात्र ती वस्तू विकत घेतल्यामुळे त्या वस्तूचा मी ग्राहक असणार आहे. म्हणजे विक्रेता आणि ग्राहक हे नातं निर्माण होण्यासाठी त्या वस्तूचं विशिष्ट मूल्य, मग ते मूल्य कमी असो जास्त असो, तो हा भाग येथे नाही. ह्या वस्तूचं मूल्य किंवा जी काही मोबदला आहे तो उधारीवर दिला जाऊ शकतो, चेकच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो. यामध्ये कुठलाही मॅटर केला जात नाही. फक्त मूल्य देण्याची हमी त्या ठिकाणी खरेदी करारामध्ये देणे अपेक्षित आहे. म्हणजे पैसे देऊन वस्तू जर खरेदी जर केली असेल त्यालाच ग्राहक असे म्हटले जाईल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटकडे आपण जाऊया. आपला जो कायदा जो आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986, यामध्ये आपण ग्राहक म्हणजे नेमकं बघितलं. आता ग्राहक संरक्षण म्हणजे नेमकं काय? की ग्राहक संरक्षण म्हणजे वस्तूपासून ग्राहकांचे काही आर्थिक किंवा शारीरिक नुकसान झाल्यास त्या वस्तूच्या मालकापासून ग्राहकाला मिळणारी सुरक्षा किंवा भरपाई म्हणजे ग्राहक संरक्षण होय. म्हणजे एखादी वस्तू एखाद्या ग्राहकाने खरेदी केल्यानंतर त्या वस्तू संदर्भात त्या विक्रेत्याने किंवा उत्पादकाने जी काही हमी दिलेली असेल, जो काही संवाद आपल्या बरोबर केला असेल, तशा प्रकारची वस्तू असेलच असं सांगता येत नाही. त्या वस्तूमध्ये अनेक दोष असू शकतात. ती वस्तू खराब असू शकते. त्या वस्तूची विक्री अति नफा मिळवण्याच्या दृष्टीनं विक्री केलेली असू शकते. ग्राहकांना फसवण्याच्या दृष्टीने विक्री केलेली असू शकते किंवा त्या वस्तूचा वापर केल्यामुळे ग्राहकांचं नुकसान झालेलं असू शकतं. ते नुकसान शारीरिक असू शकतं, मानसिक असू शकतं, संपत्तीचं नुकसान असू शकतं, कुटुंबाचं नुकसान असू शकतं. या सर्व बाबींपासून जे संरक्षण आहे हे कायद्यानुसार मिळतं आणि यापासून जी काही भरपाई मिळते त्याला ग्राहक संरक्षण किंवा ग्राहक सुरक्षा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढील टॉपिककडे आपण जाऊया. यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा अभ्यासत असताना ग्राहक संरक्षण कायद्याच्या आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितल्याप्रमाणे अनेक दुरुस्त्या या कायद्यामध्ये केल्या गेल्या. आता दुरुस्त्या करण्याची सुद्धा अनेक कारणं आहेत की खरेदी विक्रीच्या पद्धती आपल्या बदलताना दिसतात, ग्राहकांची मनोवृत्ती आपल्याला बदलताना दिसते, विक्रेत्यांची मनोवृत्ती आपल्याला बदलताना दिसते. त्यामुळे या कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या गेल्याचे दिसून येते. खऱ्या अर्थाने मोठी जी ग्राहक संरक्षण कायद्याची आवृत्ती जी आहे ती कधी आली हे या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या इकोसिस्टीम मध्ये उत्पादन आणि सेवांचे मार्केटिंग, विक्री आणि वितरण करण्याच्या पद्धतीमध्ये उल्लेखनीय बदल होत असताना भारताने 2019 मध्ये प्रगत आवृत्ती सुरू करण्यासाठी आपला 3 दशकांचा जुना ग्राहक संरक्षण कायदा रद्द केला. ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा सुरू झाल्याने या कायद्याची आधीची जी आवृत्ती होती ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा रद्द करण्यात आला आहे. या कायद्यामधील ज्या काही तरतुदी असतील त्या कायम ठेवण्यात आल्या. 2019च्या कायद्याने नवीन तरतुदी आणल्या ज्या ग्राहकांना अधिक संरक्षण देण्यासाठी यामध्ये विद्यमान जे नियम आहेत हे आपल्याला कडक केलेले दिसून येतात. या कायद्याच्या माध्यमातून जे काही नियम आहेत या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केला. भारत सरकारच्या 15 जुलै 2020च्या नोटिफिकेशन प्रमाणे 20 जुलै 2019 पासून ग्राहक संरक्षण कायदा कार्यान्वित झाला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक मंत्रालयाने ठराविक काळात या कायद्याच्या अनुषंगाने
आवश्यक नियमावली तयार करून कार्यान्वित करण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. या नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये ग्राहकांच्या मूलभूत हक्कामध्ये पहिल्यांदाच काही घटक जे आहे यांचा अंतर्भाव करण्यात आला. म्हणजे काही घटक जे आहे हे घटक यामध्ये बदलण्यात आले. कारण की एखादा कायद्यामध्ये बदल किंवा सुधारणा केव्हा होते की त्या कायद्यामध्ये काही त्रुटी आढळून येतात. त्या कायद्यामध्ये बदल करण्याची गरज जेव्हा निर्माण होते तेव्हा कायदा बदलला जातो तेव्हा कायदा संपूर्ण बंद करून नवीन कायदा आणलेला दिसून येतो. आता ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदी जशाच्या तशा ठेवत काही नवीन तरतुदी याच्यामध्ये आणला. म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कायद्याने संपुष्टात जरी आला असला तरी त्या कायद्याच्या तरतुदी ज्या जुन्या तरतुदी होत्या अतिशय मोठा कायदा होता तो आजही नवीन रूपाने आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये पहिलं जे आहे पहिली जी तरतूद आहे ई कॉमर्सचा समावेश. आता आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतो की 2019 मध्ये कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण जगामध्ये ग्राहकांना घराबाहेर जाण्यास बंदी होती आणि त्या अगोदर देखील जवळजवळ जगामध्ये 6 लाख बिलियन पेक्षा जास्त लोक ऑनलाईन पद्धतीने खरेदी विक्री करायचे. परंतु आपण जे सर्वसामान्य ग्राहक आहोत, तुम्ही विद्यार्थी असेल किंवा मी असेल, आपल्याला ई कॉमर्सचा वापर करण्याची फारशी आवश्यकता नव्हती. बँकिंगच्या सेवा सोडल्या तर इतर बाबतीमध्ये आपण खरेदी विक्री प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊन किंवा एखाद्या मॉलमध्ये जाऊन एखाद्या कंपनीमध्ये जाऊन एखाद्या शोरूम मध्ये जाऊन करायचो. पण ई कॉमर्समुळे काय झालं की मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खरेदी विक्री वाढली आणि ऑनलाईन खरेदी विक्री वाढल्यामुळे काय झालं की जे ग्राहक आहेत या ग्राहकांना ई कॉमर्सच्या माध्यमातून संरक्षण मिळणं गरजेचं झालं. यामध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण जे आहे या सायबर गुन्ह्यांना ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत आणण्याची गरज निर्माण झाली. ग्राहकांना सायबर सिक्युरिटी जे आहे सायबर संरक्षण जे आहे हे मिळवण्यासाठी 2019च्या नवीन कायद्यामध्ये ई कॉमर्सचा समावेश केला गेला. दुसरी जी तरतूद आहे थेट विक्री. जे ग्राहक असतात या ग्राहकांना वस्तू किंवा सेवांची थेट विक्री मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली. कारण की एखाद्या वस्तूची किंमत ठरत असताना जे काही मध्यस्थ असतात जेवढे मध्यस्थ त्या वस्तूच्या हस्तांतरणामध्ये किंवा वितरणामध्ये येतात तेवढी मोठ्या प्रमाणावर त्या वस्तूची किंमत वाढते. मग आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शिक्षणाच्या व्हिडिओ माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून ग्राहकांना बिंबवलं गेलं की तुम्ही एखाद्या वस्तूची थेट खरेदी करू शकतात, उत्पादक एखाद्या वस्तूची थेट विक्री करू शकतात, यामध्ये कुठलाही मध्यस्थ असत नाही. मग ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत विक्रेता आणि उत्पादक यांच्यावर देखील आपण नुकसान भरपाई मागायचो आणि थेट विक्रीमध्ये अंतर्गत ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत थेट विक्रीला प्रत्यक्ष या कायद्यामध्ये बसवण्यात आलं की जे उत्पादक किंवा विक्रेते स्वतः वस्तूचं उत्पादन करून ग्राहकांना विकतील ते सुद्धा 2019च्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये समाविष्ट होतील. तिसरी जी तरतूद आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना, ज्याला आपण CCP असं म्हणतो. ही केंद्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जी त्रिस्तरीय रचना जी होती ग्राहकांना संरक्षण देण्याची, याच्या व्यतिरिक्त केंद्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली, जेणेकरून या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण खरेदी विक्रीच्या व्यवहारावरती राज्याबरोबरच केंद्राला कटाक्षाने लक्ष देता येईल हा प्रयत्न या तरतुदी अंतर्गत करण्यात आला. चौथी जी तरतूद आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी कठोर नियम. आजकाल आपण बघतो की विद्यार्थ्यांपासून तर उत्पादकांपर्यंत किंवा सर्व प्राध्यापक असतील जगातील प्रत्येक व्यक्ती वस्तू खरेदी करत असताना जाहिरातीमध्ये ज्या काही आश्वासनं दिली जातात त्या जाहिरातींच्या आश्वासनाच्या माध्यमातून जाहिरातीमध्ये वस्तूचं जे काही ग्राहकांनी खरेदी करावं यासाठी जे काही उद्दीकरण केलेलं दिसून येतं, काउन्सिलिंग केलेलं दिसून येतं, या माध्यमातून वस्तू खरेदी केल्या जातात. मग यामध्ये काय होतं की जाहिराती खोट्या असू शकतात, दिशाभूल करणाऱ्या असू शकतात. यासाठी या कायद्यामध्ये तरतूद केली गेली. यामध्ये जी जाहिरात कंपनी जाहिरात करत असेल आणि त्या जाहिरातीमध्ये काही खोटेपणा आढळला आणि ग्राहकाची फसवणूक जर झाली तर त्या जाहिरात कंपनी म्हणजे एखाद्या उत्पादकाची जाहिरात देण्यासाठी एखादी कंपनी स्थापन केलेली असते
त्या कंपनीनं जर चुकीची जाहिरात जर दिली तर त्या कंपनीला एका चक्कीबद्दल 10 लाख रुपये दंड केला जातो. आणि त्या उत्पादक कंपनी जी आहे, उत्पादक कंपनीला 50 लाख रुपये दंड केला जातो. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीला 2 वर्षापर्यंतची सश्रम कारावासाची शिक्षा देखील दिली जाते. असा कठोर नियम त्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी करण्यात आला. चौथी जी तरतूद जी आहे, माफ करा, पाचवी जी तरतूद जी आहे, उत्पादन दायित्वासाठी कडक नियम. आता उत्पादन दायित्व म्हणजे जी वस्तू तयार केलेली आहे त्याचं दायित्व त्या उत्पादकाने स्वतः घेणं. एखादी वस्तू आपण खरेदी केली, सपोज मी एखाद्या किरकोळ विक्रेता गेलो आणि 20 रुपयाचा पेन विकत घेतला. तो पेन खराब झाल्यानंतर मी साहजिकच त्या किरकोळ विक्रेत्याकडे जाऊन सांगणार की काका हा पेन खराब आहे. तर तो साहजिकच दुकानदार आपल्याला उत्तर देतो की बाबा हे कंपनीचा दोष आहे. भले तू पेन माझ्याकडे ठेवून जा. मी त्यांचा तो होलसेलर आला किंवा जो काही एम-आर आला की त्याला सांगतो बाबा हा पेन बदलून दे किंवा त्याची काही वॉरंटी गॅरंटी असेल तर त्यानुसार तुम्हाला बदलून मिळेल. म्हणून या कायद्याअंतर्गत प्रत्यक्ष उत्पादक जो आहे त्या उत्पादकावर लक्ष केंद्रित केलं गेलं की बाबा काही ग्राहकांचं काही नुकसान झालं, ग्राहकांना काही तुमच्या वस्तूपासून जर काही त्यांच्या मालमत्तेचं नुकसान झालं, शारीरिक नुकसान झालं, मानसिक नुकसान झालं तर भरपाई तुम्हाला स्वतः द्यावी लागेल. त्यानंतर 6वी जी तरतूद आहे, आर्थिक अधिकार क्षेत्रातील बदल. म्हणजे आर्थिक अधिकार क्षेत्राच्या माध्यमातून जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गाला या ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत भरपाई जी आहे ही मिळवण्याच्या नियमामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले. ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी असतील तक्रारीच्या दिवसापासून तर त्या कायद्याअंतर्गत जे काही नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाईच्या दिवसापर्यंत संपूर्ण भरीव जी काही रक्कम आहे ती ग्राहकांना देण्याची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आली. 7वी जी तरतूद होती, विवादाचे निराकरण करण्यास अधिक सुलभता. अर्थात ग्राहक संरक्षण कायदे 1986 अंतर्गत देखील विवादाचं निराकरण होत होतं. परंतु या कायद्याच्या तरतुदी ज्या असतील या तरतुदींमध्ये असं दिसून आलं की पैशाचं मूल्य जे आहे हे मूल्य कमी होत चाललं आणि जी भाववाढ आहे किंवा किंमत वाढ ही वाढत चालली. त्यामुळे त्या कायद्यामध्ये जे काही विवादाचं निराकरण करण्यासाठी जी जी सुलभता गरजेची होती, कारण की ग्राहकांची संख्या वाढली, ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि या कायद्याअंतर्गत ग्राहकांच्या तक्रारीचं त्वरित निवारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुलभता निर्माण करणं या कायद्याअंतर्गत आवश्यक होतं. त्यानंतर 8वी जी तरतूद आहे, अनुचित व्यापार पद्धतीच्या कलमामध्ये भर घालणे. आता अनुचित व्यापार पद्धती ज्या उत्पादकांच्या माध्यमातून विक्रेत्याच्या माध्यमातून होतात याला पायबंद घालण्याचा प्रयत्न यामध्ये केला गेला. ग्राहक संरक्षणासाठी अनेक कायदे केले गेले. यामध्ये मक्तेदारी प्रतिबंधात्मक नियामक कायदा 1969 जो होता या कायद्यामध्ये 2002 मध्ये बदल करून या कायद्याचं रूपांतर स्पर्धा कायद्यामध्ये केलं गेलं. या कायद्यामध्ये ज्या काही अन्यायकारक पद्धती होत्या या अन्यायकारक पद्धतीमध्ये अनुचित व्यापार पद्धतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न यामध्ये केला गेला. 9वा जो तरतूद आहे की अन्यायकारक करार. 2 पक्षांमध्ये करार झालेला असतो. जसं की एक्स कंपनी बरोबर मी करार केला की 10 वर्ष तुम्ही मला स्टेशनरी पुरवणार आहात. 10 वर्ष वेळोवेळी स्टेशनरी पुरवण्याची जबाबदारी एक्स कंपनीची आहे. आज माझा करार झाला तेव्हा एका वहीची किंमत कदाचित 100 रुपये असेल आणि 10 वर्ष ती कंपनी मला 100 रुपये किमतीने वही विकणार होती. परंतु 5 वर्षानंतर त्या वहीची किंमत वाढल्यामुळे त्या कंपनीनं माझ्या बरोबरचा करार अचानक रद्द केला. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला. माझं जे काही आर्थिक नियोजन होतं ते कोलमडलं. अशा परिस्थितीमध्ये अन्यायकारक करार पद्धती देखील या कायद्यामध्ये आणल्या गेल्या. त्यानंतर 10वी जी तरतूद आहे, मध्यस्थीद्वारे पर्यायी विवाद निराकरण. आता मध्यस्थीद्वारे पर्यायी विवाद निराकरण म्हणजे नेमकं काय की ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत त्रिस्तरीय न्यायमंचाची स्थापना यामध्ये केलेली आहे. जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती आणि केंद्रीय स्तरावरती. आता प्रत्येक विवाद जो आहे हा या ग्राहक मंचाकडे घेऊन जायचा का तर नाही. काही विवाद जे असतात हे सामंजस्याने सुटतात. जसं की खरेदीदार आणि विक्रेता एकमेकांबरोबर सामंजस्याने बोलणी करून त्या तरतुदी अंतर्गत वाद सोडवू शकतो.
ग्राहक संघटना असतील, या ग्राहक संघटनांच्या मध्यस्थीने एखादी तक्रार सोडवली जाऊ शकते किंवा समाजातील एखाद्या नामांकित व्यक्तीच्या माध्यमातून तक्रार सोडवली जाऊ शकते. त्यामुळे मध्यस्थींद्वारे किंवा एखाद्या लवादाद्वारे, एखाद्या पंचायतीद्वारे जे काही विवाद असतील, या विवादाचं निराकरण करण्याचा प्रयत्न या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत 2019च्या ज्या तरतुदी आहेत, या अंतर्गत झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे 2019 जो कायदा जो आहे अत्यंत व्यापक स्वरूपाचा आहे. या कायद्या अंतर्गत अत्यंत व्यापक स्वरूपाने नवीन तरतुदी टाकण्याचा प्रयत्न यामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आता या कायद्या अंतर्गत ग्राहकांना काही अधिकार दिलेले आहेत. ग्राहकांचे मूलभूत अधिकार या टॉपिक अंतर्गत आपण ते अधिकार बघणार आहोत. पहिला जो अधिकार आहे सुरक्षिततेचे अधिकार. जे ग्राहक असतात, ग्राहकांना वस्तूपासून सुरक्षितता हवी असते. म्हणजे एखादी वस्तू आपण खरेदी जर केली, जसं की आपण एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये गेलो आणि तिथे एखादा बल्ब किंवा लाईट जर आपण खरेदी जर केला, तर आपण त्याला सांगतो की बाबा चांगल्या बॉक्समध्ये पॅक करून दे, सुरक्षितता पाहिजे आपल्याला. तसंच ती वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची वाहतूक आपल्या घरापर्यंत सुरक्षित व्हावी, तशीच ती वस्तू वापरल्यानंतर त्या वस्तूपासून आपल्याला कुठलंही नुकसान होऊ नये, शारीरिक इजा पोहोचू नये, आपलं मानसिक धैर्य खालवलं जाऊ नये, आपल्या संपत्तीचं नुकसान होऊ नये, अशी सुरक्षितता मिळवण्याचा अधिकार प्रत्येक ग्राहकाला आहे. ही सुरक्षितता ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकाला दिली गेल्याचे दिसून येते. दुसरा जो अधिकार आहे माहितीचा अधिकार. माहितीच्या अधिकाराअंतर्गत एखाद्या वस्तूची माहिती मिळवण्याचा अधिकार आपल्याला आहे. म्हणजे ती वस्तू खरेदी केली पाहिजे असे नाही. जसं की आपण एखाद्या कार शोरूम मध्ये जाऊन त्या कारची माहिती घेऊ शकतो. एखाद्या वस्तूचं उत्पादन कधी झालं, त्या वस्तूचा अंतिम तिथी किती आहे, त्याची किंमत किती आहे, त्याच्यावर किती टॅक्स लावलेला आहे, त्या वस्तूच्या जी काही वस्तू आहे त्या वस्तूमध्ये कोणते घटक समाविष्ट आहेत, याची माहिती ग्राहकांना मिळवता येते. तो माहिती देण्याचा अधिकार कोणतीही उत्पादक कंपनी, किरकोळ विक्रेता नाकारू शकत नाही. मी तर म्हणेल आनंदाने ही माहिती देण्याचं कार्य जे आहे हे उत्पादक आणि विक्रेते करतात, कारण की त्यांना माहिती असतं की आज माहिती घेणारा ग्राहक उद्या भविष्यामध्ये आपली विक्री वाढवेल किंवा आपल्या इतर मित्रांना आपल्या वस्तूची माहिती सांगेल. त्यामुळे या अधिकाराचा वापर जो आहे हे ग्राहक यामध्ये करू शकतात. त्यानंतर तिसरा अधिकार जो आहे वस्तू व सेवा निवडण्याचा अधिकार. एखादी वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर त्या वस्तू किंवा सेवेच्या बाबतीमध्ये आपण बघतो की अनेक पर्याय आपल्या समोर असतात. तर तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जर गेले आणि एखादे किरकोळ विक्रेत्याकडे गेले की एखाद्या उत्पादकाकडे गेले, तर त्या ठिकाणी असलेल्या अनेक वस्तू आणि सेवा आपल्याला बघता येतात. त्यातून योग्य असणाऱ्या सेवेची निवड देखील आपल्याला करता येते. त्यामध्ये तो अधिकार जो आहे आपला कोणी नाकारू शकत नाही. विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये किंवा विद्यार्थिनीच्या बाबतीमध्ये असं दिसून येतं की स्त्री ग्राहक जो असतो हा जास्त चिकित्सक असतो आणि अनेक पर्याय बघण्याची त्यांना सवय असते. तरी देखील कुठलाही उत्पादक किंवा विक्रेता हा अधिकार आपला नाकारू शकत नाही. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना हा अधिकार दिला गेल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा जो आपला अधिकार आहे ग्राहकांच्या बाबतीमध्ये ग्राहकांच्या ऐकून घेण्याचा अधिकार. प्रत्येक उत्पादकाला, व्यापाऱ्याला, विक्रेत्याला ग्राहकाचं जे म्हणणं जे आहे ते ऐकून घ्यावं लागतं. मग त्यामध्ये तो त्या विक्रेत्याला वस्तूची माहिती विचारू शकतो, एखाद्या वस्तूच्या उत्पादकाची माहिती विचारू शकतो, वस्तूच्या उपयोगाची माहिती विचारू शकतो, वस्तूची गॅरंटी वॉरंटीची माहिती विचारू शकतो. म्हणजे त्याला ज्या वस्तूच्या बाबतीमध्ये वस्तू खरेदी न करता ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्याचा जो काही अधिकार आहे तो या माध्यमातून ग्राहकांना प्राप्त झालेला आहे. ग्राहकांचं म्हणणं त्या संबंधित विक्रेत्याला हे ऐकूनच घ्यावं लागतं. त्यात पुढचा जो अधिकार आहे ग्राहकांची जागरूकता निर्माण करणं. मी जर एक सक्षम ग्राहक असेल, मी जर एखाद्या वस्तूबाबत जागरूक जर असेल, तर मी त्या वस्तूबाबतची माहिती इतर ग्राहकांना देऊ शकतो. हा माझा अधिकार आहे. उदाहरणार्थ एक कार मी खरेदी केली आणि ती कार खरेदी केल्यानंतर वारंवार त्या कंपनीकडे तक्रार करून देखील त्या कारमधील काही
तांत्रिक जे मुद्दे असतील ती कंपनी जर सॉल्व्ह जर करू शकत नसेल तर इतर ग्राहकांना मी जागृत करू शकतो की बाबा XYZ कंपनीच्या कारमध्ये ही समस्या आहे, ही कार खरेदी करू नका किंवा खरेदी करायची असेल तर सगळ्या टेस्टिंग केल्याशिवाय ती कार खरेदी करू नका, अशी जागृती मी ग्राहकांमध्ये करू शकतो. हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 तसेच ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहकांना दिलेला मूलभूत अधिकार आपल्याला दिसून येतो. पुढील अधिकार आहे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आपण एखाद्या आपल्या मित्राबरोबर प्रतिनिधी म्हणून जाऊ शकतो. त्याला वस्तू निवडीसाठी, वस्तूची माहिती देण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याला मदत करू शकतो. म्हणजेच आपल्याला एखाद्या वस्तू खरेदी करणाऱ्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला मदत करता येते. तसेच एखाद्या ग्राहक संरक्षण मंचामध्ये आपण काम करू शकतो. ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी ग्राहक पंचायतीमध्ये आपण काम करू शकतो. म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जो काही मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकाराअंतर्गत आपण कुठल्याही घटकाचं प्रतिनिधित्व वस्तू व सेवेच्या बाबतीमध्ये करण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकांना प्राप्त झालेला आहे. पुढचा जो अधिकार आहे तक्रार निवारण करण्याचा अधिकार. आता ग्राहकांच्या अनेक तक्रारी असतात. या तक्रारीचं निवारण करून घेण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहकांना प्राप्त झालेला आहे. एखाद्या वस्तू किंवा सेवेपासून जर ग्राहकाची फसवणूक जर झाली तर आपण त्रिस्तरीय न्यायमंचाकडे दाद मागू शकतो. त्रिस्तरीय न्यायमंच जे आहे याची विस्तृत माहिती आपण पुढील लेक्चरमध्ये घेणार आहोतच. या तक्रार निवारण अधिकाराअंतर्गत एखादी झालेली उत्पादकाची किंवा विक्रेत्याची चूक, त्या चुकीचं निवारण करून घेण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याने आपल्याला दिलेला आहे. एखाद्या वस्तूपासून नुकसान झालं असेल तर त्या नुकसानीची तक्रार आपण या तिन्ही मंचांकडे करू शकतो. आणि मागील सांगितलेल्या घटकाप्रमाणे प्रत्येक वेळेस या त्रिस्तरीय न्यायमंचाकडे न जाता जे काही मध्यस्थ असतील, लवाद असतील, या मध्यस्थांच्या माध्यमातून देखील किंवा सामंजस्याने विक्रेता आणि उत्पादकाच्या माध्यमातून देखील आपण तक्रार निवारण करू शकतो. म्हणजे तक्रार निवारण्याचा अधिकार देखील आपल्याला दिलेला आहे. तर पुढचा 8वा अधिकार आहे निरोगी पर्यावरणाचा अधिकार. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगावं असं वाटतं. प्रत्येक जीवाचा तो अधिकार आहे. मग निरोगी पर्यावरणाअंतर्गत आपल्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे, आपण आपल्या आजूबाजूला जर बघितलं, शहरी भागांमध्ये आपण बघतो की जिथे इंडस्ट्रीज आहे किंवा जिथं मानवी वस्ती आहे त्याच्या आजूबाजूला छोटे मोठे बिझनेस असतात. या व्यवसायाच्या माध्यमातून पर्यावरणाला हानी पोहोचते. याचा अर्थ व्यवसाय सुरू करणे असं नाही, तर पर्यावरणाचं निराकरण करण्याचा प्रयत्न त्या उत्पादकाच्या, विक्रेत्याच्या माध्यमातून केला गेला पाहिजे. अशी जर त्या उत्पादकाच्या किंवा विक्रेत्याच्या माध्यमातून जर पर्यावरणाचा जर काही ऱ्हास होत असेल, काही नुकसान जर होत असेल, तर आपण ग्राहकांच्या मूलभूत अधिकाराअंतर्गत ती जी काही तक्रार आहे त्या तक्रारीचं निवारण करणं, निरोगी पर्यावरणाचा अधिकार त्या उत्पादकाकडे मागणं, हा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकांना प्राप्त झालेला आहे. आजकाल आपण बघतो की इंडस्ट्रीच्या आजूबाजूच्या जो काही भौगोलिक भाग असेल तिथं पाणी खराब झालेलं दिसतं, प्रदूषण झालेलं दिसतं. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक जर एकत्र जर आले, ग्राहकांनी जर एक संगमताने त्या उत्पादकाकडे जर ती तक्रार जर केली तर त्या तक्रारीचं जे काही निवारण आहे हे निवारण या कायद्याअंतर्गत त्या उत्पादकांना करणं कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो अधिकार आहे अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षणाचा अधिकार. बाजारपेठेमध्ये अनेक अनिष्ट व्यापारी पद्धती दिसून येतात. म्हणजे अनिष्ट व्यापारी प्रथा म्हणजे नेमकं काय? फसवेगिरी, काळा बाजार, वस्तू दुय्यम दर्जाच्या वस्तू बनवणं, वस्तूच्या दर्जामध्ये बदल करणं, वस्तूची जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीने जास्त किंमत आकारणं, नफेखोरी प्रवृत्ती. या ज्या काही अनिष्ट व्यापारी प्रथा ज्या आहेत, या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला ग्राहक संरक्षण कायद्याने अधिकार दिलेले आहेत. या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकाचं नुकसान होऊ नये, ग्राहकांना संरक्षण मिळावं, यासाठी हा कायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर अधिकार देताना दिसून येतो. अनिष्ट व्यापारी प्रथांपासून
जर आपल्याला काही नुकसान होतं असं जर वाटत जर असेल, तर या कायद्याअंतर्गत विशिष्ट उत्पादकाकडे किंवा विशिष्ट न्यायमंचाकडे, एखाद्या विक्रेत्याकडे आपण जी काही तक्रार आहे, ही तक्रार यामध्ये आपण करू शकतो आणि या तक्रारीच्या माध्यमातून जे काही नुकसान आपलं झालेलं आहे, अनिष्ट व्यापारी प्रथा ज्या आहे, याला पायबंद घालण्याचा प्रयत्न ग्राहकांच्या माध्यमातून करता येतो. तर 10वा मूलभूत अधिकार आहे बनावट वस्तूंपासून संरक्षणाचा अधिकार. बाजारपेठेमध्ये अनेक बनावट वस्तू असतात. डुप्लिकेट वस्तू आपण अगोदर पण चर्चा केलेली आहे. या वस्तूंपासून संरक्षण मिळालं पाहिजे. जसं की एखाद्या चांगल्या कंपनीचा मोबाईल आहे, Apple कंपनीचा मोबाईल आहे आणि त्या Apple कंपनीचाच डुप्लिकेट मोबाईल बाजारपेठेमध्ये आणून वस्तूची विक्री जर केली, तर अशा बनावट वस्तूंपासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत एखादा उत्पादक जर स्वतः बनावट वस्तू तयार करत असेल, या बनावट वस्तूंच्या माध्यमातून जे काही नुकसान आहे, ते नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार आहे. यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जे काही त्रिस्तरीय न्यायमंच आहे, या त्रिस्तरीय न्यायमंचाची रचना, त्रिस्तरीय न्यायमंचाची कार्यपद्धती, त्याचबरोबर त्रिस्तरीय न्यायमंचाची जे काही भरपाई मिळवण्यासाठी जे काही मूल्य असतात, या मूल्यांची माहिती आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. ग्राहक संरक्षण कायदा हा कुठल्याही विषयापुरता मर्यादित नसून जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा ग्राहक संरक्षण कायदा अतिशय महत्वाचा आहे. त्या हेतूने ग्राहक संरक्षण कायद्याची जी काही पुढील व्हिडिओ लेक्चर्स असतील ते सर्वांनी बघावीत. तुर्तास थांबूया. धन्यवाद. नमस्कार.